बाळूमामांचा रथोत्सव भंडाऱ्याच्या उधळणीत पार पडला। बाळूमामा भंडारा यात्रेमधील महत्त्वाच्या कार्यक्रमापैकी एक कार्यक्रम म्हणजे बाळूमामा भंडारा उत्सवातील महाप्रसादाकरिता 18 बगीतील मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रित करून बाळूमामाच्या रथातून विधीपूर्वक आदमापूरकडे नेण्याचा कार्यक्रम धार्मिक व भक्तिमय वातावरणात पार पडला। यावेळी हजारो भक्तांनी मोठ्या संख्येने या रथयात्रेमध्ये सहभाग नोंदवला होता। बाळूमामाच्या नावाने चांगभलचा जयघोष करत भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण, ढोल कैताळाच्या गगनवेदी आवाजात बाळूमामांचा अश्व बैलजोडी यांनी आकर्षक करत त्यामध्ये बाळूमामांची सुंदर अशी चांदीची मूर्ती या संपूर्ण रथयात्रेची शोभा वाढवत होते। केदार बेकरी सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी। आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण। पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड। राधानगरी निपाणी मार्गावर निढोरी आदमापूर अवघ्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हा रथोत्सव सुमारे 4 तास चालला। बाळूमामा देवालयाचे मानकरी कर्णसिंह धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली। भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो। बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांच्या दुधाची घागर महाप्रसादामध्ये वापरायचे, तीच प्रथा आजही भाविकांनी कायम ठेवली आहे। राज्य आणि परराज्यातील अनेक भागात राहत असलेल्या बाळूमामांनी जतन केलेली बकऱ्या 18 ठिकाणी बग्गी 1.5 ते 2 हजार बकऱ्यांचा कळपाच्या रूपात असतात। प्रथेप्रमाणे भंडाराच्या निमित्ताने महाप्रसादाच्या आदल्या दिवशी या सर्व बग्गी निढोरीत एकत्रित आल्या। या घागरींचे भाविक ग्रामस्थ महिलांनी औक्षण करून स्वागत केले। तब्बल 4 तास चाललेल्या या रथयात्रेमध्ये हजारो भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत बाळूमामांचा जय जयकार केला। यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या रथयात्रेमुळे मुधातिट्टा आणि मुरगुड बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। या रथयात्रेमध्ये कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता, तसेच खासगी रेस्क्यू टीम देखील सहभागी होत्या। अनेक बाळूमामा सेवकऱ्यांनी देखील या रथयात्रेमध्ये सेवा दिली। कोल्हापुरी कारभारसाठी प्रतिनिधी ओंकार पोद्दार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।